ढोकरी गावात विकास कामांचे भूमिपूजन। देवठाण गटात दीक्षाताई पथवे यांची लोकप्रियता वाढली। देवठाण जिल्हा परिषद गटातून संभाव्य उमेदवार म्हणून उदयास येत असलेल्या माननीय सौ दीक्षाताई दीपक पथवे यांच्यासाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा ठरला। ढोकरी गावात विविध विकास कामांचे भूमिपूजन पार पडत असताना ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला। गेल्या काही वर्षांपासून दीपकराव पथवे यांच्या माध्यमातून वाडी वस्त्यांवर सातत्याने होत असलेले काम, लोकसहभाग आणि समस्यांवर नेमके बोट ठेवून त्यावरील उपाययोजना यामुळे पथवे कुटुंबावरील जनतेचा विश्वास आणखीन दृढ होतो आहे आणि याच कामाचा निश्चितच लाभ जिल्हा परिषदेसाठी संभाव्य उमेदवार असलेल्या दीक्षाताई पथवे यांना मिळेल अशी ग्रामस्थांनी स्पष्ट भावना व्यक्त केली आहे। आजच्या भूमिपूजन सोहळ्यात मारुती मंदिर, सभामंडप बांधकाम, वस्ती, वीज पुरवठा सुधारणा तसेच ग्रामविकासाशी निगडीत अन्य महत्त्वाच्या कामांचा शुभारंभ करण्यात आला। या सोहळ्यात स्थानिक जनप्रतिनिधी, ग्रामपंचायत सदस्य, गावातील मान्यवर आणि ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती लाभली। ढोकरी गावात होत असलेली ही सकारात्मक कामगिरी म्हणजे विकासाच्या नव्या पर्वाची सुरुवात असून दीक्षाताईंच्या पुढील राजकीय प्रवासासाठी हा मजबूत पाया ठरेल असा आत्मविश्वास कार्यकर्ते आणि ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे। गावच्या प्रगतीसाठी एकदिलाने सुरू असलेले प्रयत्न आणि पथवे कुटुंबियांची निष्ठा हाच देवठाण गटाचा उद्याचा विकास ठरेल अशी गावकऱ्यांची भावना दिसून येते। दीक्षाताई पथवे, विकासाची नवी दिशा, देवठाण गटासाठी सक्षम नेतृत्व। मंदिराचं उभारा की पुढची 100 वर्ष परत त्याच्याकडे पाहायला लागणार नाही। त्यावेळेला आपण तर नसू, पण आपले नातवंड बितवंड सांगतील की त्यावेळेला सगळेजणी एकत्र आले आणि सुंदर मंदिर बांधलं आणि त्याला जो काही कळस सोडता आणि गाभारा सोडता जो काही खर्च लागेल तो मी माझ्याकडनं माझ्या निधीतून देईल, हा मी पहिला शब्द देतो तुम्हाला। निर्णय केला, जरी त्या भक्त निवासामध्ये विठ्ठलाचे भक्त नाही राहिले तरी सरस्वतीचे भक्त मात्र त्या ठिकाणी शिक्षणाचं ज्ञानार्जन करतील, या भावनेतून आम्ही ते भक्त निवास या ठिकाणी वापरायला देतोय। माझी गावकऱ्यांच्या वतीने विनंती राहील की त्या भक्त निवासाच्या एक मजल्यासाठी आम्हाला निधी द्यावा। तसंच ते काम या ठिकाणी आमदार साहेब करतायत। आपण बघत असाल, अकोल्यात जर रात्रीचं गेलं तर सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते, कचेरी रस्ता असेल, एसटी स्टँड असेल, बाजारतळ असेल, बाजारात जर आपण कधी गुरुवारी गेलो तर गुडगाभर चिखल असायचा, तो चिखल दूर करण्याचं काम या ठिकाणी आमदार साहेबांनी केलंय। तसंच मी तर म्हणतो, अनेक इथून पाठीमागे आमदार झाले असतील, इथून पुढचे भावी आमदार असतील, त्यांच्या जी काही डोक्यात सुद्धा संकल्पना आली नसेल, ज्याप्रमाणे रंध्याचा पूल, काचेचा पूल, ही संकल्पना कधीच कोणाच्या डोक्यात आली नसेल, ते काम आमदार साहेबांनी केलं, ते लवकरच पूर्ण होणार आहे।